नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे। आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मोनिका शंकर हिरे, सरिता रामराव सोनवणे, सागर हिरामन लामखडे आणि हेमंत दिनेश शेट्टी हे निवडणूक रिंगणात असून चारही उमेदवारांनी प्रभागात प्रचाराला वेग दिलाय। प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित चौक सभा मधून भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा आढावा घेण्यात आलाय। आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना शहराच्या विकासासाठी भाजपला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केलंय। त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं सांगितलंय। यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 4 मधील चारही भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केलंय। सभेदरम्यान नागरिकांनी उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दिलाय। एकूणच प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचा प्रचार जोमात सुरू असून चौक सभांना मिळणारा प्रतिसाद पक्षासाठी आशादायी ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। आमच्या काकू तिथे राहिल्यात म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या नागरी वस्तीत राहणारे उमेदवार आम्ही दिले। आता याच्यापेक्षा सामान्य बंगल्यात राहणारे थोडी दिले आणि त्याच्यामुळे आपण फक्त आम्ही किती चांगले, आम्ही कसे हे दाखवतो, परंतु समोर बघा तुमच्यापेक्षा पण सामान्य घरातले लोक आमचे। त्याच्यामुळे 3 वर्ष जेव्हा झाले नगरसेवकाला तेव्हा आमच्या काकू शांताबाई हिरे यांचं निधन झालं आणि आज 4 वर्ष होऊन गेले, 5 वर्ष होत आले, तरी लोकांना आपण बांधील आहोत, जनतेला आपण बांधील आहोत। लोकांनी आमच्या आईला निवडून दिलं होतं, त्याच्यामुळे जे काम करायचं ते काम करायला आम्ही बांधील आहोत। या भावनेतनी, या प्रेरणेने शंकर भाऊ आणि मनोजनी जे काम केलं त्या कामाची पावती द्यायचं आज तुमचं काम आहे, लक्षात ठेवा। कारण नगरसेवक पद असताना सगळे कामं करतात, परंतु हे लोक असे की जे नगरसेवक नव्हते, प्रशासकीय राजवट होती तरी सर्वात जास्त कामं या लोकांनी केली, लक्षात ठेवा। कारण निधी नव्हता, शिक्का सुद्धा मारायला चान्स नव्हता, कारण अटेस्टेड करायचं तरी आमदाराकडे यावं लागायचं, यांना तो सुद्धा अधिकार नव्हता। तरी आज जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त कामं माझ्या माध्यमातून का होईना, महापालिकेच्या माध्यमातून का होईना या लोकांनी केली आणि त्याच्यामुळे यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं काम आहे। बाकीचे लोक येतात ते विचारता कोण नगरसेवक, कुठं पत्ता नाही, काही नाही। मी आज येताना 50-100 लोकांना विचारलं शंकर भाऊ कुठे, प्रत्येकाने सांगितलं हा काय शंकर भाऊ, हा काय इथं राहतो म्हणून। प्रत्येकाला पत्ता माहिती आहे, तुमच्याच लोकांचे पत्ते नाही, इथे कुठे शंकर भाऊचे पत्ते विचारू राहिले। त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आपला उमेदवार आहे, आपल्यासाठी 24 तास धावून येणारा उमेदवार आहे, वेळ पडली खिशातून खर्च करणारे हे उमेदवार आहे आणि जनसेवेचा व्यवसाय घेतलेला आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मोदीजी आणि देवेंद्रजी यांचे हात बळकट करणारा आणि शिवस्ताच्या निमित्ताने सर्वात जास्त विकास निधी इथे जर येईल तर ह्या नगरसेवकांच्या माध्यमातून होईल आणि आपल्या वस्तीचं रुपडं पालटून जाईल, एवढं सांगतो। काल देवेंद्रजींच्या सभेला आपण बरेचसे लोक आमच्या भगिनी असतील, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत भाजपचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही चालू राहील। क्रेडिट कोणी घेऊ, परंतु पूर्वी ही मध्य प्रदेशमध्ये होती आणि देवेंद्रजींनी ही महाराष्ट्रात लागू केली, हे कोणालाही सांगून खोटं वाटणार नाही, कारण प्रत्येकाला माहिती की फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाने ही योजना आणली आणि त्याच्यामुळे त्यांनी काल घोषणा केली की लखपती दिदी, आता प्रत्येक बाईने ही लखपती झाली पाहिजे। यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ह्या योजना राबवल्या जाणार आहे। त्या योजना जर आपल्या पत्रात पाडायच्या तर आपल्या इथला राहणारा, आपल्यामध्ये मिसळणारा आणि सर्वसामान्यांमधला आपला एक भाऊ आणि शंकर भाऊ असेल, हेमंत अण्णा असेल, आमच्या सरिताताई सोनवणे असतील किंवा सागर भाऊ लामखडे असतील, ते सर्व आपल्याला कमळासमोरचं बटन दाबून विजयी करावं ही विनंती करतो आणि आपल्या भागाला